पुण्यात एक धक्कादायक गोष्ट घडली जेव्हा एक मुलगा रस्त्याच्या कडेला पडलेल्या एका म्हाताऱ्याला मदत करायला गेला. पण त्यानंतर असं काही झालं की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. पुण्यात एक वेगळीच घटना समोर आली आहे. एका 70 वर्षांच्या म्हाताऱ्या जी काही दिवसांपूर्वी पुण्याच्या रस्त्यावर दिसली होती, तिला लोक वयस्कर आणि गरीब समजून मदत करायचे. कधी खायला द्यायचे, तर कधी तिचं ओझं उचलायला मदत करायचे. कधी चक्कर येऊन पडली तर घरी पोचवायचे. पण जेव्हा या महिलेच खरं सत्य बाहेर आलं, तेव्हा संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला. शहरात हजारो लोक असतात. प्रत्येकाचं वेगळं आयुष्य असतं. प्रत्येकाचं एक वेगळं इतिहास असतो. पण ही 70 वर्षांची आजीची गोष्ट साधी नव्हती. तिला काहीतरी गुपित होतं. काहीतरी असं जे उघडलं की संपूर्ण महाराष्ट्र थरथरला. चला तर मग जाणून घेऊया या 70 वर्षांच्या म्हातारीचं सगळं रहस्य या व्हिडिओत. जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर क्राईम रहस्य या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. पुण्यातील एका भागात काही दिवसांपूर्वी रस्त्यावर एक म्हातारी दिसली होती. ती बड्याच वेळा त्या भागात फिरत असायची. नेहमी चक्कर मारायची. कधी भाजीपाला घ्यायला जायचं तर कधी किराणा सामान घ्यायला. आता वय जास्त झालंय, त्यामुळे तिला ते सगळं उचलणं अवघड जमत होतं. बऱ्याच वेळा तिला चक्कर यायची. ती रस्त्याच्याकडे बसून थांबत असे. त्या दिवशी एका मुलानं तिला मदत केली. तो एक तरुण होता. नाव त्याचं समीर, जो कॉलेजला जात असे. समीर रोज कॉलेजला जाताना आजीला पाहायचा. कधी ती रस्त्याच्याकडे थकलेली बसलेली असायची, तर कधी बाजारात भाजी घेताना दिसायची. आजीच्या चेहऱ्यावर सुरकुट्या होत्या. समीरला आजीची नेहमी दया यायची. त्याला वाटायचं की अशा वयात त्यांचं असं असणं किती कठीण असतं. काळजी घेणारा दुसरा कोणताही नसेल. पण म्हणतात ना, दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं. अगदी हेच त्या वृद्ध महिलेच्या बाबतीत घडणार होतं. तिचं वय 70 असावं असं कुणालाही वाटत नव्हतं. पण तिच्या आयुष्यात काहीतरी गुपित दडलेलं होतं. काही भयंकर गोष्टी उघड झाल्यावर संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसेल असं होतं. हे कुणालाही माहीत नव्हतं, पण ते उघड होणार होतं. समीर, जो कॉलेजला जाणारा एक मुलगा होता, तो रोज तिला पाहायचा. पण त्याला माहिती नव्हतं की ती आजी, ती एक गरीब वृद्ध महिला नाहीये. तिच्या मागे एक अविश्वसनीय वादळ दडलेलं होतं. एक दिवस तो कॉलेजमधून लवकर घरी निघाला. त्याने पाहिलं, त्या दिवशी आजी तसंच रस्त्याने येत नव्हत्या ना जात होत्या. त्या रस्त्याच्या कडेला एका झाडाखाली मांडी घालून बसल्या होत्या. खूप थकल्या होत्या. जोरात श्वास घेत होत्या. समीरने थांबून आपली सायकल बाजूला ठेवली. आपली पाण्याची बाटली आणि डब्यातली एक पोळी त्यांना दिली. आजीने काही न बोलता ती स्वीकारली. पण त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. आतापर्यंत समीर त्यांना दुरून बघायचा, पण आता तो थेट त्यांच्या जवळ जाऊन बसला होता. आणि त्याला जे ते ठिकाणी समजलं, त्याने जवळ जाऊन पाहिजे तर आजीच्या डोळ्यात काहीतरी वेगळंच चमकत होतं. एक खास स्वाभिमान होता तिच्यात. आजी फारशी काही बोलली नाही. फक्त धन्यवाद बाळा असं म्हणाली. मग ती जी चपाती खाल्ली, पाणी पिलं आणि निघून गेली. पण समीरच्या मनात कुतूहल भरून आलं होतं. ही म्हातारी आई कोण? 70 वर्षांची वय असताना ती इथे का आली होती? इतकी म्हातारी असूनही तिच्या डोळ्यात इतका स्वाभिमान कसा? त्याला हे सगळं खूप खास वाटत होतं. आता तो या सगळ्या गोष्टींचा पर्दाफाश करणार होता. एक असं रहस्य उलगडणार होतं ज्याने संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसणार होता. ही आजी नेमकी कोण आहे? आजी सामान्य नाहीये, कोणीतरी वेगळीच आहे हे त्याला पटलं होतं. बऱ्याच वेळा भिकारी महिला असतात, पण त्या बऱ्याच वेळा सोड्या करतात. काही भिकारी महिला काहीतरी चोरूनही जातात. मग असं काही आहे का? तिच्या मागे काही गुपित दडलेलं आहे. ही जर खरंच सामान्य आहे तर तिची मुलं कुठे आहेत? ती एकटी कधी फिरते, कधी कुठं जाते? तो तिच्या मागे सायकलनं गेला, पण ती तिथून निघून कुठे गेली हे त्याला कळले नाही. आता तो एक दिवस येणार होता ज्या दिवशी या रहस्याची पहिली कडी सापडणार होती. तो या रहस्याचा उलगडा करणार होता. समीरनं ठरवलं की आजी खरंच कुठे राहते हे शोधून काढायचं होतं. त्या दिवशी तो कॉलेजला गेला नाही. गुपचूप त्या महिलेजवळ बसून राहिला, जिथे ती येत होती.
ती महिला आली. हातात भाजीपाला होता. तो गुपचूप तिच्या मागे गेला. त्याला वाटलं ती महिला कदाचित कुठच्या झोपडपट्टीत किंवा मंदिराजवळ राहते. पण जे तो पाहणार होता ते पाहून त्याला पहिला मोठा धक्का बसणार होता. रहस्याची पहिली कडी आता सुकणार होती. आजी हळूहळू भाजी घेऊन निघाली आणि एका जुन्या चाळीतल्या लहानशा घरात गेली. समीरला आश्चर्य वाटलं की ती महिला खरंच मंदिराजवळला झोपडपट्टीत राहते. असेल, पण अक्षरशः चाळीत या महिलेचं मोठं घर होतं. तो घराच्या खिडकीजवळ गेला. त्याला माहीत होतं की त्या आजीची आणि त्याची फारशी ओळख नाही. थेट घरात जाणं चुकीचं वाटत होतं. म्हणून हळूच तो त्या खिडकीपाशी गेला आणि तिथे बघायला लागला. आतमध्ये त्यानं ते दृश्य पाहिलं. ते पाहून त्याचे डोळे मोठे झाले, कारण पहिल्यांदा गुपित जिथे उघड होतं. नवरा आतमध्ये, आजी एका जुन्या मोबाईलवर फोनवर कोणाशी तरी बोलत होती. खूपच बारीक आवाजात, पण अगदी आत्मविश्वासानं ती बोलत होती. समीर कान लावून ऐकू लागला. आजीचे शब्द त्याच्या कानावर पडले. आजी म्हणाली, हां, सौदा पक्का झालं. मग ठरल्याप्रमाणे माझं 1% कमिशन उद्यापर्यंत खात्यात जमा कर. बरोबर 40,000 रुपये मला उद्याच्या आत पाहिजे. समीरच्या डोक्यात मुंग्या आल्या. आजी कमिशन काय करत आहे? एका फोनवर 1% म्हणजे 40,000 रुपये कसं मिळाले? 40,000 रुपये म्हणजे 1% म्हणजे हिने खूप मोठा व्यवहार केला आहे. मग ही गरीब दिसणारी महिला कोण आहे? आता त्याला बरेच प्रश्न पडले. पहिल्यांदा संशय त्याला इथे आला आणि समीर सुन्न झाला. 40,000 रुपये 1% कमिशन त्या आजीला. तो तिला गरीब समजत होता, पण एका फोनवर ती म्हातारी 40,000 रुपये कशी कमवते हे समजायला सुरुवात झाली होती. पण जेव्हा पुढचं गुपित समोर आलं तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ उडणार होता. इथे कमिशन कशाचं? काय सौदा होतं? हे म्हातारी कशी करते 40,000 रुपये? हा महत्त्वाचा प्रश्न समीरच्या डोक्यात येऊन राहिला. समीर गुपचूप निघून गेला. रात्रभर त्याला झोप लागली नाही. त्याने इंटरनेटवर शोधायला सुरुवात केली की कशाला 1% कमिशन असतं, इतका कमिशन कोण देतो आणि का देतो. या बाईला जेवढं समजत नव्हतं तिला तर डोके चक्रायला लागले होते. पण ही महिला एका फोनवरून 40 हे रुपये एका मिनिटात कसे कमवायचे असं त्याला काहीही कळलं नाही. त्याला झोपच लागलेली नव्हती. त्याने रात्रभर प्लॅन केला की थेट आजीच्या घरी जावं आणि तिला स्पष्ट विचारायचं की मी तुझा फोन ऐकलाय. सकाळी तो कॉलेजला निघाला, पण त्याला अजिबात जायचं नव्हतं. त्याला सगळी माहिती घ्यायची होती. ती सगळी गोष्ट तिथे स्पष्ट करायची होती. दुसरे गेला आणि त्याने त्यांना सांगितलं की तो काल तिथे आला होता आणि सर्व काही ऐकलं होतं. आजीला तो थेट म्हणाला, काल दुपारी तुम्ही जेव्हा भाजी घेऊन आल्या होत्या तेव्हा तुम्ही तुमच्या घरात शिरलात. घरात शिरल्यावर मी तुमचं खिडकीतून सगळं बोलणं ऐकलं आणि तुम्ही एका मिनिटात 40,000 रुपये कसे कमावता, तुम्हाला कोणतं कमिशन मिळतं, कोणते सौदे करता, काय खरं आहे. आता त्याला तसं सांगितल्यावर असं वाटलं की आजी आपल्यावर राग येईल, पण तसं अजिबात झालं नाही. आजीनं अगदी शांतपणे त्याच्याकडे बघितलं आणि हसली. ती इतकी शांतपणे हसली की तिच्या डोळ्यात इतका आत्मविश्वास होता की समीरच्या पायाखालची जमीन सरकली. समीरला वाटलं आता आपलं काहीच खरं नाही, कारण या म्हातारीला काही फरक पडत नव्हता. नाही, आपण जरी इतकं उडून बोललो तरीही आजी अजूनही शांत होत्या. आजी म्हणाल्या, कदाचित कुणीतरी मला भेटलंय ज्याला मी माझी कहाणी सांगणार आहे. मग त्या 70 वर्षांच्या आजीनं आपलं संपूर्ण आयुष्याचं पुस्तक समीर समोर उघडलं. जे ती सांगितली ते कोणत्याही चित्रपटाच्या कथेइतकं जास्त रोमांचक होतं. आजी म्हणाल्या, बाळा, माझं बालपण फारच खडतर होतं. वडील लहानपणीच गेले. आईनं आम्हा भावंडांना कसं वाढवलं ते सांगणं कठीण आहे. 16व्या वर्षी माझं लग्न झालं. शिक्षण अर्धवट राहिलं होतं. समीर आता फार लक्ष देत नव्हता. त्याला वाटलं ही सगळी सराव गोष्ट आहे. पण आजी पुढे जे सांगणार होती, हो,
ती ऐकून पूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला असता. पण तिच्या आयुष्यातलं खरं वादळ लग्नानंतर काय सुरू झालं, कोणत्या सौद्यामुळे तिला 40,000 रुपये मिळाले, ते आता समीला समजणार होतं. आजी म्हणाली, 16व्या वर्षी माझं लग्न झालं, पण माझा नवरा जो घरातून गेला तो परत कधीच आला नाही. माहेरचा आधार नाही, सासरचा आधार नाही. मग ठरवलं की आता स्वतःसाठी जगायचं. आणि इथूनच एका स्त्रीच्या अस्तित्वासाठी खरी लढाई सुरू झाली. त्यांनी शिवणकाम सुरू केलं, घरात मशीन आणली. पण संघर्ष संपत नव्हता. ज्या घरात त्या भाड्यानं राहत होत्या ते घर मालकानं त्यांना सतायला सुरुवात केली होती. त्या म्हणत होत्या की आता समीरच्या डोळ्यात पाणी येऊ लागलं होतं. त्याला आपली चूक समजली होती. लहानपणी आईवडील सोडून गेलेले 16 वर्ष, घटस्फोट झालेल्या या महिलेनं अक्षरशः स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी किती कष्ट केले होते. आणि जेव्हा ती एकटी पुण्यात भाड्याच्या घरात राहायची तेव्हा घर मालकानं छळ सुरू केला होता. पुढे तर घर मालकांनी त्यांना बाहेर काढण्यासाठी पाणी तोडले, वीज कापली. इतकंच नाही तर त्यांच्या दारात मुद्दाम मासे आणून टाकायचा. पण या स्त्रीनं हार मानली नाही. ती मासे उचलून टाकायची, त्याच्या दारात फेकून द्यायची. पण ते करताही त्या चुकल्या नाहीत. मग घरमालकाने 2 गुंड तिच्या घरी पाठवले. घरात 2 धिपाट गुंड घुसले. समोर होती ती एकटी सुलभताई. पण त्या घाबरल्या नाहीत. शांतपणे उभ्या राहिल्या आणि फक्त एकच वाक्य बोलल्या. त्यांनी म्हणाल्या, तुम्ही फक्त एवढंच कराल, माझा जीव घ्याल, याचं उपकार तुम्ही काय? याच्या बाहेर तुम्ही काही करू शकत नाही. त्यांच्या आवाजातलं धैर्य आणि हिंमत पाहून ते गुंड निघून गेले. समीर आता एकदम सुन्न झाला होता. एक म्हातारी, जिच्याबद्दल आपण काहीतरी वेगळं समजत होतो, ती आजी आज खरंच एक मोठी व्यक्ती ठरली होती. आयुष्याचा धडा तिला शिकवत होत्या. फक्त घर नाही वाचवलं तर स्वतःच्या अस्तित्वाची लढाई जिंकलं. त्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईतही भाग घेतला होता. त्यासाठी त्या 4 दिवस तुरुंगातही गेल्या होत्या. हे सगळं ऐकून समीरच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला, आजी, तुम्ही एवढा संघर्ष केला, पण आज तुम्ही यशस्वी झालात. पण आज तुम्ही एका फोनवर 40,000 रुपये कसे कमावले? तुम्हाला एवढे पैसे कसे मिळाले, मला ते सांगा. तेव्हा त्या आजी म्हणाल्या, आयुष्यात मला खूप चांगलं शिकायला मिळालं. मी महाराष्ट्राच्या स्वातंत्र्याच्या लढायातही मी होतो आणि करत करत काही गोष्टी कळल्या. त्यामुळे मी रिअल इस्टेटमध्ये येऊन लोकांच्या जागा विकायला सुरुवात केली. आता लोकांच्या घर खरेदी विक्रीत मी त्यांना मदत करतो. इतर लोक 2% कमिशन घेतात, पण मी फक्त 1% घेतो. त्या दिवशी एक प्रॉपर्टी 40 लाखांची होती. त्यामुळे मला 1% म्हणजे 40,000 रुपये मिळाले. समीरला खूप वाईट वाटत होतं. आजी म्हणाली, बाळा, मी पैसा आणि संघर्ष दोन्ही पाहिले आहेत, पण खरी श्रीमंती म्हणजे समाधान. मी रस्त्यावर फिरते कारण मला जमिनीवर राहायला आवडते. थकलेले चेहरे ते मेहनतकरी लोक आहेत, जे मला माझ्या संघर्षाची आठवण करून देतात आणि जगण्याची नवी आशा देतात. मी माझं दुःख फक्त सहानुभूतीसाठी वापरलेलं नाही, तर संकटांशी लढून माझं आयुष्य मी स्वतः घडवलंय. आणि हाच माझा पॉझिटिव्ह विचार आहे. अशा नवनवीन कथा ऐकण्यासाठी क्राईम रहस्य मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.